खरं तर या शंभू महादेवच्या प्रांगणामध्ये मी या ठिकाणी आपल्याला कशासाठी आणले ते सांगतो. समोर देव आहे, बर. हे समजा भाऊ आहेत हा. आणि संपूर्ण गाव आहे. हा. मी आजपर्यंत स्वतःच्या पदरच्या पैशाने कामं केलेला गावातला युवक आहे. हा. मी म्हणत नाही मी एकटा आहे, बर. असे माझ्यासारखे भरपूर असतील, बर. परंतु मी या गावातला असा युवक आहे की पदरच्या पैशाने काम केलंय. बर. मी कधी गावाचं खाल्लं नाही, हा. मी कधी देवाचं खाल्लेलं नाही हा. आणि मी कधी भावाचंही खाल्लेलं नाही. हा. कारण ह्या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये ना पूर्वी हे शंभू महादेव मंदिर जेव्हा पूर्ण होत नव्हतं ना, हा. तर आज आमचे स्वर्गीय सी साहेब कामठे आहेत, ते आणि मी आणि आमच्या काही इतर सहकाऱ्यांनी हे शंभू महादेव मंदिर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित पडलं होतं, होत नव्हतं पुढं. ते आम्ही दोघांनी पुढाकारपणा घेऊन आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे शंभू महादेव मंदिर काम पूर्ण केले. त्याचा जो रूप आपण या संगमरवरी दगडातून या मंदिराचा आपण पाहू शकताय, मंदिर दाखवा फिरून. पाहू शकताय. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मी स्वतः या मंदिरासाठी साहेब मी 1,00,000 रुपयाची देणगी, माझे वडील आहेत असताना या ठिकाणी 1,00,000 रुपये देणगी दिली आहे. त्यामुळे स्वखर्चातून आपण लोकांसाठी मदत केलेली आहे. आणि भारत टुडे मी आत्ता तुमच्याशी 1-2 मिनिटापूर्वी म्हणत होतो की तुम्ही दिल्लीच्या बाजूला राहताय. खरं तर तुम्हाला या ठिकाणी एक अभिमानाची गोष्ट मी खरंच कॉलर टाईट करून या ठिकाणी सांगू इच्छित आहे की भारतातलं सर्वात पहिलं हे शंभू महादेव मंदिर असेल की अशा मंदिरामध्ये किंवा इतर 12 धाम मंदिरामध्ये फक्त श्रावणी सोमवारमध्ये किंवा जे काय महाशिवरात्र असते ना, त्याच वेळेस उपवासाचं किंवा अन्नदान असतं. परंतु भारतातले पहिलं असं मंदिर आहे भारतातलं आमचं श्री शंभू महादेव मंदिर फुरसुंगी, की ह्या मंदिरामध्ये या गाभाऱ्याच्या खाली या ठिकाणी 365 दिवस अन्नदान सेवा ही 20 रुपयामध्ये फक्त गोरगरिबांसाठी, भाविकांसाठी आणि गावातल्या कुठल्याही सामान्य अगदी श्रीमंत नागरिकांसाठी सुद्धा जनतेसाठी 20 रुपयात पोटभर जेवण मिळतं. हे गेलं 2 वर्षापासून सुरू आहे. आता 31 डिसेंबरला ते 2 वर्ष पूर्ण होतील. 1 जानेवारी 2026ला 3रं वर्ष सुरू होईल. हे सगळं करत असताना ह्याच मंदिराच्या प्रांगणामध्ये गेल्या 3 वर्षापासून 3 वर्ष पूर्ण झाले असतील, मी गावातल्या सर्व जवळजवळ 7-8 हजार महिलांना मी तिरुपती बालाजी, उज्जैन, शेगाव, अष्टविनायक, कोल्हापूर, इकडं पंढरपूर, तुळजापूर, मुंबई आणि वेगवेगळ्या भागामध्ये मी महिलांना 7 ते 8 हजार महिलांना मी मोफत देवदर्शन यात्रा मी या ठिकाणी घडून आणलेली आहे. हे मला काम तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं. ही माझी स्वतःच्या खर्चातून केलेली कामं जो युवक कसा असावा मी या ठिकाणी आपल्याला सांगायची माझी इच्छा होती. ती माझी इच्छा आपण 2 मिनटं पूर्ण केली. खरंच मनापासून भारत टुडे आणि आपल्या एसी चॅनलचं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.